खाली बसायचो. एक विनंती आहे, सगळ्यांनी खाली बिरसा मुंडा क्रांती सूर्य बिरसा मुंडांच्या आम्ही वारस आहोत. पालघर जिल्ह्यामध्ये 1945 ला पहिला शहीद झालेला जेठा गावकरच्या आम्ही वारस आहोत. आमच्या हक्काचा देश आमच्या हक्काचा. गेल्या 4 दिवसांपासून वणी, दिंडोरी, उंबरपाडा, टोलनाका, बोरगाव, हरगड, कळवण, हर्सूल पेठ येथील आंदोलकांनी येत्या 28 तारखेच्या नाशिकच्या आंदोलनामुळे उपोषण मागे घेण्याचं ठरवलंय. या आंदोलनामध्ये वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. परंतु नाशिक येथे काँग्रेसचे माजी आमदार जे.पी. गावित, चिंतामण गावित यांनी आदिवासी विकास भवनासमोर आमरण उपोषणाला बसल्यामुळे आंदोलकांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवली आहे आणि येत्या 28 तारखेला नाशिक येथे आंदोलन असल्यामुळे आपले आंदोलन थांबवून 28 तारखेच्या तयारीसाठी लागा, यासाठी सर्व ठिकाणचे आंदोलन थांबवण्यात आले. तरी येथे 28 तारखेला नाशिकला आंदोलन होत असल्याचं आंदोलक आता पुढच्या तयारीला लागल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी पेसा भरती आंदोलन चालू आहे. गेल्या 1 ऑगस्टपासून त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आणि गोल क्लब मैदान, ईदगाह मैदान या ठिकाणी 1 ऑगस्टपासून जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे 13 जिल्ह्यामधील, त्या आंदोलनामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरतीसाठी जे लेटर दिलं आणि त्यावर पुन्हा राज्य सरकारने जी स्थगिती आणली, त्या स्थगितीच्या विरोधात या ठिकाणी गेल्या 21 ऑगस्टपासून या ठिकाणी बेमुदत चक्का आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनामध्ये आम्ही प्रमुख मागण्या घेतल्या आहे की पेसा भरती या ठिकाणी झाली पाहिजे आणि पेसा कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. त्याप्रमाणे वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण गेल्या 3 ते 4 वेळा लाँग मार्च काढूनसुद्धा आदिवासी समाजाचे त्या ठिकाणी वनजमिनीचे प्रश्न सुटले नाहीत. त्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामधील आदिवासी विकास भवनच्या अंतर्गत येणारे 13 जिल्हे, त्या 13 जिल्ह्यांमध्ये गेल्या 21 ऑगस्टपासून बेमुदत चक्का आंदोलन हा आदिवासी समाजाच्या वतीने केला जातो आहे. या ठिकाणी पेसा भरती झालीच पाहिजे आणि वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. कारण सत्तेवरती बसलेलं सरकार त्यात आणखी पुन्हा आदिवासी आणि एस.टी समाजामध्ये, ST/SC समाजामध्ये क्रिमियर लागू करण्याचा जो सर्वोच्च न्यायालयाच्या आडून हे केंद्र सरकार ह्या आदिवासी आणि SC समाजामध्ये थेट जातीय वर्गीकरण करून त्या ठिकाणी इतर जाती घुसवण्याचा जो सरकारचा जो डाव आहे, तो डाव उचलून लावण्यासाठी आणि पेसा भरती झाली पाहिजे यासाठी गेल्या आजचा 5वा दिवस या ठिकाणी आहे. 21 ऑगस्टपासून हे आंदोलन चक्काजाम, रात्री बेरात्री पावसामध्ये भरपूर पाऊस या ठिकाणी पडत असताना सुद्धा या ठिकाणी आदिवासी बांधव या ठिकाणी आहेत. या ठिकाणी पेसा भरती झालीच पाहिजे, पेसा भरती झालीच पाहिजे, पेसामधील नोकर भरती झालीच पाहिजे, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, शिक्षण आमच्या हक्काचं, रोजगार आमच्या हक्काचं.
हक्काचं अरे जमीन आमच्या हक्काची अरे पैसा भरती न करणाऱ्या सरकारचं करायचं काय अरे पैसा भरती न करणाऱ्या एकनाथ शिंदेचं करायचं काय पैसा भरती झालीच पाहिजे वन अधिकार कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे अरे आदिवासी एकता जिंदाबाद आदिवासी एकजुटीचा आदिवासी एकजुटीचा अरे लढेंगे अरे लढेंगे अरे लढेंगे आज या ठिकाणी आम्ही आदिवासी बांधव आज हा चक्का जाम कशा करताना कामचा पैसा कायदा वनाधिकार कायदा या कायद्याच्या माध्यमातून या सरकारने आमच्याशी वेळोवेळी दुजाभाव केलेला आहे की आदिवासी हा एक म्हणजे आदिवासीची कोणी सरकार हे गटपुतळीसारखं आम्हाला खेळवित आहे. कारण आदिवासी वनाधिकार कायदा हा 2005-2006च्या वेळेस झालेला आहे, तरी अजून या कायद्याची अंमलबजावणी नीटपणे काही होत नाही. त्याच्यात आमचा पैसा कायदा हा सुद्धा आमच्या हक्क डावालायच्या याच्यात आहे. आज आमचे 1 ऑगस्टापासून जे काही लोक उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं सुद्धा अजून आम्ही आज 4था दिवस आहे आमच्या आंदोलनाचा. परंतु आज मुख्यमंत्री जवळ नाशिकला येऊन सुद्धा त्यांच्या कानावर या गोष्टी गेल्या नसतील का? सगळ्या काही गोष्टी पाहतात, पण मुद्दाम होऊन आदिवासींना चिथवून आणि त्यांना त्रास देण्याचं कार्य हे सरकार करीत आहे. परंतु एक इथला आदिवासी हा जर ठरवलं तर तुमचं सरकार सुद्धा उलटं पालटं करायला मागं पुढं बघणार नाही. आताच सांगितलं की जर नाही तर सुटलं तर नाशिक सुद्धा आम्ही चक्काजाम करू, हवेसुद्धा आम्ही जाम करून टाकू. कारण इथला आदिवासी हा जरी तुम्हाला आज मावळ वाटत असत पण तो जर चिडला तर आदिवासी या सरकारला उलटून टाकायला मागं पुढं बघणार नाही. म्हणून सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या पैसा कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासींना त्याचा हक्क द्यावा, अधिकार द्यावा. आम्ही संविधानाप्रमाणेच मागतोय का आम्ही बा इथं तुमच्याकडं का बा तुमच्या घरातून द्या आम्हाला, हे करीत नाही. आम्ही आमचा हक्कच मागण्यासाठी तर रस्त्यावर उभे आहोत. म्हणून सरकारने याची दखल घ्यावी, अन्यथा नाशिक सुद्धा चक्का जाम झाल्याशिवाय राहणार नाही. पैसा भरती झालीच पाहिजे पैसा भरती झालीच पाहिजे पैशामधील नोकर भरती झालीच पाहिजे वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे अरे शिक्षण आमच्या हक्काचं अरे रोजगार आमच्या हक्काचं अरे कोण म्हणतं देत नाही अरे कोण म्हणतं देत नाही आदिवासी एकता जिंदाबाद आदिवासी एकजूट जिंदाबाद आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा क्रांती सूर्य बिरसा मुंडांचा अरे आवाज दो अरे आवाज दो 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी नितेश ताडगे, वणी.